कॉन्ट्रॅक्ट वाईफ की जीवनसाथी पर्व 2 भाग 2. आर्यन काही क्षण त्या लाल चिन्हाकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. अन्वी त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. तिने हलकेच त्याच्या हाताला स्पर्श केला. आर्यन, शांत व्हा. त्याने खोल श्वास घेतला आणि मागे वळला. रॉबिन, संपूर्ण ऑफिस सील कर. फॉरेस्टेन टीमला बोलाव. या भिंतीवरचा एक एक ठसा मला हवा आहे. येस सर. मनीष, सीसीटीव्ही सर्व्हर चेक कर आत्ताच. मनीष कंट्रोल रूममध्ये गेला. काही मिनिटांनी तो परत आला. त्याचा चेहरा उतरला होता. आर्यन, काय झालं? रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 3 पर्यंतचं सगळं फुटेज डिलीट केलंय. डिलीट? हो, आणि सर्व्हर आतून लॉग इन करून हॅक केलं आहे. आर्यन काही बोललाच नाही. तो विचारात पडला. म्हणजे त्याला ऑफिसचा पूर्ण ॲक्सेस होता? अन्वी शांतपणे म्हणाली. आर्यनने तिच्याकडे पाहिलं. म्हणजे गद्दार फक्त घरात नाही, ऑफिसमध्येही आहे. तेवढ्यात शेखरला स्ट्रेचरवर घेऊन डॉक्टर बाहेर आले. सर, त्यांना शुद्ध आहे. आर्यन लगेच त्याच्याजवळ गेला. शेखर, नीट आठवून सांग, किती जण होते? 4 जण होते सर. चेहरा पाहिलास? नाही. सगळ्यांनी मास्क घातले. काही बोलले का? शेखरने डोळे मिटले. एक जण दुसऱ्याला म्हणाला, सरांना फाईल मिळाली की विक्रम सर खुश होतील. विक्रम हे नाव ऐकताच सगळे एकमेकांकडे पाहू लागले. आर्यनच्या डोळ्यात चमक आली. म्हणजे विक्रम जिवंत आहे? शेखरने होकारार्थी मान हलवली आणि तो पुढे बोलला इतक्यात त्याचा श्वास जोरात वाढला. डॉक्टरांनी आर्यनला बाजूला केलं. प्लीज, त्यांना विश्रांतीची गरज आहे. आर्यन मागे झाला. त्याच वेळी रॉबिन धावत आला. सर, काय झालं? तुमच्या कॅबिनच्या सेफमधून फक्त एक फाईल नाही गायब झाली. म्हणजे सेफच्या आतल्या गुप्त कप्प्यातला पेनड्रॉयही गायब आहे. आर्यनचा चेहरा गंभीर झाला. तो पेनड्राईव्ह म्हणजे आजोबांनी मृत्यूपूर्वी त्याच्यासाठी ठेवलेला शेवटचा पुरावा होता. त्यात काय होतं हे आर्यनलाही माहीत नव्हतं. फक्त आजोबांनी एवढंच सांगितलं होतं, योग्य वेळ आली की उघड. आता तोही गायब झाला होता. सकाळचे 6 वाजले होते. सगळे देशमुख बंगल्यात परत आले. आजी देवघरात बसून जप करत होत्या. आर्यन त्यांच्या शेजारी जाऊन बसला. आजी, त्यांनी डोळे उघडले. ऑफिसमध्ये चोरी झाली. त्यांनी शांतपणे विचारलं, प्रोजेक्ट सूर्य? आर्यनने मान हलवली. आजींनी डोळे मिटले. म्हणजे त्याला त्याची गरज होती. आजी, हा प्रोजेक्ट सूर्य नेमका आहे तरी काय? आजी काही क्षण गप्प राहिल्या. मग म्हणाल्या, तो फक्त प्रोजेक्ट नव्हता, तो तुझ्या आजोबांचं आयुष्य होतं. म्हणजे देशमुख ग्रुपचा पाया. आर्यन गोंधळला. आजी, मला काहीच समजत नाही. महाबळेश्वरला गेल्यावर सगळं समजलं. तेवढ्यात अन्वी 2 कप चहा घेऊन आली. आजी, आजी चहा घ्या. आजीने तिच्याकडे प्रेमाने पाहिलं. अन्वी, हो आजी, आज जे काही ऐकशील त्यानंतर कदाचित तुझं आयुष्यही बदलून जाईल. अन्वी हसली. माझं आयुष्य तर आर्यनशी लग्न झाल्या दिवशीच बदललं. आजीने तिच्या डोक्यावर हात ठेवला. देव तुमच्या दोघांना नेहमी एकत्र ठेव. सकाळी 8 वाजता 2 गाड्या महाबळेश्वरच्या दिशेने निघाल्या. पहिल्या गाडीत आर्यन, अन्वी आणि आजी होत्या. दुसऱ्या गाडीत मनीष, रॉबिन आणि 2 सिक्युरिटी ऑफिसर्स होते. डोंगराचा घाट सुरू झाला. धुक्याने संपूर्ण रस्ता झाकला होता. अचानक पुढे एक मोठा ट्रक आडवा उभा दिसला. आर्यनने गाडी थांबवली. हे इथे कसं? तो खाली उतरला. ट्रकमध्ये कोणीच नव्हतं. तेवढ्यात आजींचा घाबरलेला आवाज आला. आर्यन, तो मागे वळला आणि त्याच्या अंगावर काटा आला. कारण गाडीचा मागचा दरवाजा उघडा होता आणि अन्वी गाडीत नव्हती. आर्यनच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. अन्वी, तो जीवाच्या आकांताने ओरडला. संपूर्ण घाटात त्याचा आवाज घुमला. आजी घाबरून खाली उतरल्या. कुठे गेली माझी सून? आर्यन वेड्यासारखा आजूबाजूला पाहू लागला. रस्त्यावर धुक्याशिवाय काहीच दिसत नव्हतं. मनीष आणि रॉबिनही मागच्या गाडीतून धावत आले. काय झालं? अन्वी, अन्वी गाडीत नाहीये. आर्यनचा आवाज थरथरत होता. रॉबिनने लगेच सिक्युरिटीला इशारा दिला. संपूर्ण परिसर शोधा. 4ही बाजूंनी शोध सुरू झालाच पाहिजे. आर्यन गाडीभोवती फिरत होता. अचानक त्याची नजर जमिनीवर पडलेल्या अन्वीच्या ओढणीच्या एका छोट्याशा तुकड्यावर गेली. त्याने तो उचलला. त्याच्या मुठी आवळल्या गेल्या. नाही, ती स्वतःहून जाणार नाही. तो पुटपुटला. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर एक काळा लिफाफा लटकलेला दिसला. आर्यनने तो काढला. आत एक फोटो होता. फोटोमध्ये अन्वी बेशुद्ध अवस्थेत खुर्चीवर बसलेली दिसत होती. तिच्या मागे काळी भिंत होती. फोटोच्या मागे लिहिलेलं होतं, जर तुझी बायको जिवंत हवी असेल तर महाबळेश्वरला येऊ नकोस. मनीष रागाने म्हणाला. आर्यन, हा सापळा आहे? आर्यनने फोटो पुन्हा पाहिला. त्याच्या चेहऱ्यावर अचानक एक हलकंसं स्मित आलं. नाही. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. काय? जय नसला तरी मनीषनेच विचारलं. अन्वीने मला खून केली आहे. कुठे? आर्यनने फोटोवर बोट ठेवलं. तिच्या उजव्या हाताकडे बघ. सगळ्यांनी नीट पाहिलं. अन्वीची करंगडी आणि अंगठा एकमेकांना स्पर्श करत होते. रॉबिन म्हणाला, याचा अर्थ?
आर्यन हलकासा हसला. हा आमचा सिग्नल आहे कॉलेजपासून. ती ठीक आहे. आणि ती मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. काय? ती जिथे आहे तिथे कॅमेरा आहे म्हणून ती घाबरल्याचं नाटक करते. तेवढ्यात आर्यनचा फोन वाजला. पुन्हा अननोन नंबर. त्याने स्पीकर ऑन केला. हॅलो. समोरून तोच थंड आवाज आला. आर्यन, तुझी बायको खूप धाडशी आहे. आर्यन शांत राहिला. तिला शोधायचा प्रयत्न करू नकोस. आणि नाही ऐकलं तर मग तिचा मृतदेह मिळेल. आर्यन हलकासा हसला. समोरचा माणूस 2 सेकंद शांत राहिला. हसतोयस? हो. कारण कारण तू अन्वीला ओळखत नाहीस. म्हणजे तू तिला कैद केलं नाहीस. तू स्वतःच तुझ्या नाशाला घरी घेऊन गेलायस. समोरचा माणूस मोठ्याने हसू लागला. बघूया. फोन कट झाला. दुसरीकडे एका जुन्या अंधाऱ्या गोदाम अन्वी खुर्चीला बांधलेली बसली होती. तिचे हात दोरीने बांधलेले होते. समोर 4 माणसं उभी होती. त्यांच्यापैकी एक म्हणाला, बॉसचा फोन झाला. दुसरा म्हणाला, ही खूप शांत आहे. अन्वीने हळूच डोळे वर केले. मला पाणी मिळेल का? एक गुंड तिच्याजवळ आला. घाबरलीस? अन्वी शांतपणे हसली. नाही. मग तुझ्या मागे बघ. तो क्षणभर मागे वळला आणि त्याच क्षणी अन्वीने हातात लपवून ठेवलेली छोटी हेअर पिन बाहेर काढली. गाडीत बसण्यापूर्वीच तिने ती केसांतून काढून हातात लपवली होती. ती शांतपणे दोरीची गाठ सैल करू लागली. तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, कारण तिला माहिती होतं आर्यन तिला शोधायला नक्की येणार. पण तो येईपर्यंत स्वतःची लढाई तिलाच लढायची होती. अन्वी शांतपणे खुर्चीवर बसली होती. बाहेरून पाहिलं असतं तर ती पूर्ण घाबरलेली वाटली असती. पण तिचं डोकं वेगाने काम करत होतं. तिने हळूहळू हेअरपिनने दोरीची गाठ सैल करायला सुरुवात केली. समोर उभे असलेले 4ही गुंड आपापसात बोलण्यात गुंतले होते. बॉस म्हणाले, आर्यन महाबळेश्वरला पोहोचला की हिला दुसऱ्या ठिकाणी हलवायचं. दुसरा म्हणाला, इतक्या छोट्या मुलीसाठी एवढी सिक्युरिटी? मला तर काही समजत नाही. तिसरा म्हणा हसला. तुला माहीत नाही. बॉस म्हणतात ही मुलगी दिसते तितकी साधी नाही. अन्वीने ते ऐकताच मनातच हसू दाबलं. तेवढ्यात दोरीची एक गाठ सुटली. तिने पटकन पुन्हा हात घट्ट बांधल्यासारखे ठेवले. काही क्षणांनी एक गुंड तिच्याजवळ आला. पाणी हवं होतं ना? त्याने बाटली तिच्या तोंडाला लावली. अन्वीने 2 घोट घेतले आणि मुद्दाम पाणी त्याच्या शर्टवर सांडलं. ए, काय करतेस? तो चिडला. सॉरी, हात बांधलेत ना? ती निरागसपणे म्हणाली. तो वैतागून बाहेर गेला. अन्वीने त्या क्षणी पुन्हा दोरी सैल करायला सुरुवात केली. दुसरीकडे आर्यनने फोटो पुन्हा पुन्हा पाहिला. रॉबिन, हा फोटो झूम कर. रॉबिनने लॅपटॉपवर फोटो मोठा केला. आर्यनची नजर मागच्या भिंतीवर गेली. भिंतीवर फिकट पिवळ्या रंगात एक बोर्ड दिसत होता. त्यावर फक्त 2 अक्षरं स्पष्ट दिसत होती. SK. थांब. आर्यन विचारात पडला. सर, महाबळेश्वरच्या आसपास SKने सुरू होणारी सगळी गोदाम, फॅक्टऱ्या, इस्टेट आणि बंद पडलेल्या कंपन्या शोध. रॉबिनने लगेच लॅपटॉपवर काम सुरू केलं. 2 मिनिटात तो म्हणाला, सर, 3 ठिकाणं आहेत. SK कॉफी वरहाऊस, SK ॲग्रो स्टोरेज आणि SK टिया प्रोसेसिंग युनिट. यातलं कोणतं? आर्यनने पुन्हा फोटो पाहिला. अचानक त्याची नजर खिडकीवर पडली. बाहेर एक मोळकळीस आलेला पाण्याचा टॉवर दिसत होता. रॉबिन, या 3 ठिकाणी पाण्याचा टॉवर आहे का? काही सेकंदांनी रॉबिनच्या चेहऱ्यावर चमक आली. सर, फक्त SK कॉफी वरहाऊस लोकेशन पाठव. सेंड कर. आर्यनने मनीषकडे पाहिलं. आपण 2 मिनिटमध्ये जाऊ, पण पोलिसांना अजून माहिती द्यायची नाही. का? कारण आपल्या प्रत्येक हालचालीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते. म्हणजेच कुठेतरी गळती आहे. मनीषने मान हलवली. त्याचं वेळी गोदामात अन्वीची दोरी पूर्ण सुटली. तिने हळूच हात मोकळे केले. तिच्या नजरेस बाजूला पडलेला एक लोखंडी रॉड दिसला. तिने तो अलगद पायाने स्वतःजवळ ओढला. बाहेर 2 गुंड सिगारेट ओढत उभे होते. आत फक्त एकच माणूस मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहत बसला होता. अन्वीने संधी साधली. ती विजेच्या वेगाने उठली. लोखंडी रॉडने त्याच्या हातावर जोरात मारलं. आ! तो ओरडला. त्याच्या हातातून बंदूक खाली पडली. अन्वीने बंदूक उचलली नाही. ती थेट दरवाजाकडे धावली. बाहेरचे दोघे आवाज ऐकून धावत आले. अन्वीने दरवाजा उघडताच एका गुंड्याच्या पोटात लाथ मारली. दुसऱ्याच्या डोळ्यात माती फेकली आणि बाहेर पडू लागली. समोर दाट जंगल होतं. ती पूर्ण ताकदीने धावत होती. मागून गोळी झाडली गेली. गोळी तिच्या अगदी कानाजवळून गेली. तरीही ती थांबली नाही. दुसरीकडे आर्यनची गाडी भरधाव वेगाने SK कॉफी वरहाऊसच्या दिशेने धावत होती. अचानक त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला. मेसेजमध्ये फक्त 3 शब्द होते. ती पळाली आहे. आर्यनच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. शाब्बास अन्वी, तो मनातच म्हणाला. पण पुढच्या क्षणी त्याचा चेहरा गंभीर झाला. कारण त्याला माहिती होतं आता शिकारी आणि शिकार दोघेही जंगलात आहे.
आणि पुढची चूक कोणाचीही शेवटची ठरू शकत होती. अन्वी जीवाच्या आकांताने जंगलातून धावत होती. पावसामुळे जमीन निसरडी झाली होती. झाडांच्या फांद्या तिच्या हातापायांना ओरखडे काढत होत्या, पण तिने मागे वळूनही पाहिलं नाही. तिच्या मागून गुंड्यांचे आवाज येत होते. ती फार लांब गेली नसेल. शोधा, जिवंत पकडा, बॉसचा आदेश आहे. अन्वीने धावताना एक मोठा दगड पाहिला. ती पटकन त्यामागे लपली. तिचा श्वास जोरात सुरू होता. तिने डोळे बंद करून स्वतःला शांत केलं. 2 गुंड तिच्या अगदी समोरून गेले. तिकडे बघ. नाही, इथे नाही. ते पुढे निघून गेले. अन्वीने हळूच सुटकेचा श्वास सोडला, पण तेवढ्यात तिचा पाय एका सुकलेल्या फांदीवर पडला. कटाक आवाज झाला. तिथे आहे. एक गुंड ओरडला. अन्वी पुन्हा धावू लागली. समोर एक खोल उतार होता. तिने विचार न करता उडी मारली. ती घसरत खाली आली आणि एका झाडाला धडकून थांबली. तिच्या कपडाला हलकी जखम झाली. रक्ताची एक बारीक धार वाहू लागली. तरीही ती उठली. नाही, मला थांबायचं नाही, ती स्वतःशीच पुटपुटली. दुसरीकडे आर्यनची गाडी गोदामाजवळ येऊन थांबली. तो खाली उतरला. गोदामाचा दरवाजा उघडा होता. आज सगळीकडे गोंधळ उडलेला होता. जमिनीवर पडलेला गुंड विवळत होता. आर्यनने त्याची कॉलर पकडली. अन्वी कुठे आहे? तो घाबरला. पडाली. कुठे? जंगलात. आर्यनने त्याला सोडलं आणि बाहेर धावत आला. रॉबिन, जंगल चारही बाजूंनी सील करा. मनीष माझ्यासोबत. दोघे जंगलात शिरले. काही अंतरावर त्यांना रक्ताचे छोटे थेंब दिसले. आर्यन खाली बसला. त्याने ते हाताने स्पर्श केले. त्याच्या डोळ्यात क्षणभर काळजी चमकली. अन्वी, तो हळूच म्हणाला. मनीषने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. ती मजबूत आहे. आर्यन उठला. हो, पण ती एकटी आहे. त्याच वेळी जंगलाच्या दुसऱ्या टोकाला अन्वीला एक जुनी मोळकळीस आलेली लाकडी झोपडी दिसली. ती पटकन आत शिरली. झोपडी रिकामी होती. तिने दारामागे उभे राहून बाहेरचे आवाज ऐकू लागली. अचानक बाहेरून पावले ऐकू आली. एक गुंड झोपडीत शिरला. कोणी आहे का? तो हळूहळू आत येत होता. अन्वीने श्वास रोखला. तो तिच्या अगदी जवळ आला. ती विजेच्या वेगाने त्याच्यावर झेपावली. त्याच्या हातातून चाकू खाली पडला. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. गुंड्याने तिचा हात पकडला. अन्वीने त्याच्या गुडघ्यावर जोरात लाथ मारली. तो खाली वाकला. तिने चाकू उचलला आणि त्याच्या गळ्याजवळ धरला. मागे हो. तो घाबरून 2 पावलं मागे गेला. तेवढ्यात बाहेरून दुसरा गुंडा ओरडला. मिळाली का? पहिला गुंड काही बोलणार इतक्यात अन्वी मागच्या खिडकीतून बाहेर उडी मारून पुन्हा जंगलात पडाली. दुसरीकडे आर्यनला अचानक झाडावर अडकलेला अन्वीच्या साडीचा छोटासा तुकडा दिसला. त्याने तो हातात घेतला. त्याच्या चेहऱ्यावर निर्धार उमटला. मी येतोय अन्वी. तो पुढे धावणार इतक्यात त्याच्या समोर एक काळ्या कपड्यातला माणूस उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर काळा मार्क्स होता. उजव्या हातावर गरुड आणि सापाचा तोच टॅटू. त्याने शांतपणे टाळ्या वाजवल्या. इम्प्रेसिव्ह आर्यन. आर्यनने त्याच्याकडे रोखून पाहिलं. कोण आहेस तू? तो माणूस हलकासा हसला. आज पहिल्यांदाच आपण समोरासमोर आलो आहोत. त्याने हळूहळू आपला मास्क काढण्यासाठी हात वर केला. आर्यनने क्षणाचाही विलंब न करता त्या माणसाच्या दिशेने धाव घेतली. पण तो मास्क काढणार इतक्यात त्याच्या हातातला स्मोक बॉम्ब खाली पडला. काही सेकंदात संपूर्ण परिसर धुराने भरून गेला. सर, मागे या. रॉबिन ओरडला. पण आर्यन धुरातच पुढे शिरला. धूर विरळ झाला तेव्हा तो माणूस गायब झाला होता. फक्त जमिनीवर एक काळं कार्ड पडलं होतं. त्यावर चांदीच्या अक्षरात लिहिलेलं होतं, ब्लॅक टॅलन. आर्यनने ते कार्ड खिशात ठेवलं. तेवढ्या दूरवरून अन्वीचा आवाज आला. आर्यन. आर्यन विजेच्या वेगाने त्या दिशेने धावला. काही अंतरावर अन्वी एका झाडाला टेकून उभी होती. कपाळावर छोटी जखम होती. हाताला ओरखडे होते आणि दमल्यामुळे तिचा श्वास फुलला होता. तिला पाहताच आर्यनच्या जीवात जीव आला. तो धावत तिच्याजवळ गेला आणि काहीही न बोलता तिला घट्ट मिठी मारली. अन्वीही त्याच्या छातीशी बिलगली. काही क्षण दोघे काहीच बोलले नाहीत. फक्त एकमेकांच्या श्वासांचा आवाज ऐकून येत होता. तुला काही झालं नाही ना? आर्यनचा आवाज भरून आला होता. अन्वीने हलकंसं हसत त्याच्या गालावर हात ठेवला. मी सांगितलं होतं ना, मी इतक्या सहज हार मानणाऱ्यापैकी नाहीये. आर्यनने तिच्या कपाळावरची जखम पाहिली. रक्त येतंय. थोडंसंच आहे. थोडंसंच. तो लगेच रुमाल काढून तिच्या कपाळावर हलकेच दाबू लागला. अन्वीने डोळे मिटले. सॉरी, दुखतंय. जखमेपेक्षा तुमचा टेन्शनवाला चेहरा जास्त दुखतोय, ती हसत म्हणाली. आर्यन नकळत हसला. तुला या परिस्थितीतही जोक सुचतात. तुम्ही आहात ना माझ्यासोबत, मग भीती कसली? आर्यनने तिच्या कपाळावर अलगद चुंबन घेतलं. आय लव्ह यू. अन्वीच्या गालावर हलकी लाली पसरली. आय लव्ह यू टू. पण आता घरी जाऊया, नाहीतर आजी माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त ओरडतील. तेवढ्यात मनीष मागून आला. बस झालं का? आम्ही इकडे गुंड शोधतोय आणि तुम्ही दोघं जंगलात रोमॅन्टिक सीन करताय. अन्वी लगेच लाजली. आर्यनने मनीषकडे पाहिलं. तुझं लग्न झाल्यावर कळेल.
माझं लग्न झालं तर माझी बायको मला जंगलात फिरवणार नाही. तिघेही हसू लागले. काही वेळात सगळे देशमुख बंगल्यात परत आले. अन्वीला पाहताच आई धावत आल्या आणि तिला मिठी मारली. बाळा, किती घाबरलो होतो आम्ही. आई, मी ठीक आहे. आजींनी देवाचे आभार मानले. रात्री जेवणाच्या टेबलावर बऱ्याच दिवसांनी थोडं हलकं वातावरण होतं. अंजूने जयकडे पाहिलं. जय, पोळी दे. जय मुद्दाम तिच्याकडे पाहत म्हणाला, नाही. का? स्वतः घे. अरे समोरच आहे, मग हात आहेत ना. अंजूने रागाने चमचा उचलला. देणार आहेस की नाही? नाही. ती उठली आणि जयच्या डोक्यावर हलकी टपली मारली. आय, आई बघ ना, अंजू मारते. जय मुद्दाम लहान मुलासारखा ओरडला. आई हसू लागल्या. दोघं अजून लहानच आहात. अंजू म्हणाली, हा आधी चिडवतो. जयने तिच्या ताटात पोळी ठेवली. घे महाराणी, आधी दिली असतीस तर काय बिघडलं असतं? मग मजा कशी आली असती? मनीष लगेच म्हणाला, तुम्ही दोघं लग्नानंतरही असेच भांडणार का? अंजूने भुव्या उंचावल्या. मी तर खूप शांत आहे. जय मोठ्याने हसू लागला. ही आणि शांत? दादा, वहिनी तुम्हीच सांगा. अन्वी हसत म्हणाली, अंजू शांत असते फक्त 5 मिनिटांसाठी. सगळे मोठ्याने हसू लागले. आर्यन बऱ्याच दिवसांनी मनापासून हसत होता. त्याने टेबलाखालून अलगद अन्वीचा हात पकडला. अन्वीने त्याच्याकडे पाहिलं. तो डोळ्यांनीच विचारत होता. आता बरं वाटतंय? तिने हलकसं हसून मान डोकावली. कोणाच्याही लक्षात न येऊ देता तिने त्याचा हात हलकेच दाबला. पण समोर बसलेल्या आजींनी ते पाहिलं होतं. त्या गालातल्या गालात हसल्या आणि म्हणाल्या, अहो आर्यन, भाजी ताटात वाढू का की टेबलाखालीच जेवण सुरू आहे? आजीचं वाक्य ऐकताच अन्वीने पटकन हात सोडला. तिचा चेहरा पूर्ण लाल झाला. जय आणि अंजू मोठ्याने हसायला लागले. दादा पकडला गेला. जय म्हणाला. आर्यने मुद्दाम गंभीर चेहरा केला. जय, काय? उद्या सकाळी 6 वाजता माझ्यासोबत जिम. जयचं हसू लगेच गायब झालं. आजी, बघ ना, सगळे पुन्हा एकदा खडखडून हसले लागले. अनेक दिवसांनी देशमुख बंगल्यात पुन्हा एकदा आनंद, हास्य आणि आपलेपणाचं वातावरण निर्माण झालं. पण त्या घरच्या बाहेर अंधारात उभा असलेला एक माणूस बंगल्याकडे पाहत होता. त्याने मोबाईलवर आर्यन आणि अन्वीच्या हाताचा फोटो झूम केला आणि थंड आवाजात म्हणाला, हसा, जितकं हसायचं आहे तितकं हसा, कारण पुढच्या वेळी तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू कायमचं हिरावून घेणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळ देशमुख बंगल्यात बऱ्याच दिवसांनी निवांत वातावरण होतं. आजी देवपूजा करत होत्या. आई किचनमध्ये नाश्त्याची तयारी करत होत्या. बाबा वर्तमानपत्र वाचत बसले होते. आर्यन नेहमीप्रमाणे सकाळी 5लाच उठला. त्याने बाजूला पाहिलं. अन्वी अजून गाढ झोपली होती. तिचे केस चेहऱ्यावर आले होते. तो हलकेच तिच्याजवळ गेला. अलगद तिच्या केसांची बट कानामागे केली. झोपेतच अन्वीने त्याचा हात पकडला. आर्यन गालात हसला. मॅडम, उठायचं नाही का? अन्वीने डोळे न उघडताच त्याचा हात अजून घट्ट पकडला. 5 मिनिटं. कालही हेच म्हणाली होतीस. आजही 5 मिनिटं वेगळी आहेत. ती झोपतच पुटपुटली. आर्यनला हसू आवरलं नाही. तो तिच्या कपाडावर हलकंसं किस करून उठणार इतक्यात अन्वीने त्याचा टी-शर्ट पकडला. कुठे चाललात? जिम. आज नाही. का? आज माझी सुट्टी आहे. म्हणजे तुमची पण? ती डोळे न उघडताच म्हणाली. असं नसतं. मग कसं असतं? मी जिमला जातो. मी जाऊ देत नाही. ऑर्डर? हो, मिसेस देशमुखचा पहिला ऑर्डर. आर्यन हसत तिच्याजवळ परत झोपला. बरं मॅडम, 5 मिनिटं. अन्वीने डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहून हसली. आता ठीक. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून पुन्हा डोळे मिटून पडली. आर्यन तिच्या केसांवरून हात फिरत होता. तुला माहीत आहे ना, अशी सवय लावू नकोस का? का? मग ऑफिसला जावंसं वाटत नाही. मग जाऊ नका ना. देशमुख ग्रुप्स बंद करायचं. 2 तास बंद राहिलं तर काही होणार नाही, ती मिश्किलपणे म्हणाली. आर्यनने तिच्या नाकावर हलकासा चिटकी मारली. खूप बोलायला लागली आहेस हां? तुमच्यासोबत राहून शिकले. दोघेही हसू लागले. खाली डायनिंग टेबलवर जय आधीपासून बसून सँडविच खात होता. अंजू खाली आली आणि त्याच्या प्लेटमधलं सँडविच उचललं. ते माझं होतं. जय ओरडला. आता माझं आहे. अंजू निवांत खात म्हणाली. आई बघ ना. आई बाहेर आल्या. काय झालं पुन्हा? ही माझं सँडविच खातीये. तू तिचं काल आईस्क्रीम खाल्लंस ना? जय गप्प झाला. अंजू हसत म्हणाली, हिशोब बराबर. तू ना लग्न झाल्यावर तुझा नवरा पडून जाईल आणि तुझी बायको 2 दिवसात माहेरी जाईल. माझी बायको मला खूप प्रेम करेल. आधी बायको मिळू दे. जयने पाण्याचा ग्लास उचलला. अंजू, काय? 5 पर्यंत मोजतो. मोज. 1, 2, 3, 4, 5. जयने तिच्यावर पाणी उडवलं. जय. अंजूने समोरचा ज्यूसचा ग्लास उचलला आणि त्याच्या अंगावर रिकामा केला. दोघे एकमेकांकडे पाहत 2 सेकंद शांत उभे राहिले आणि मग दोघेही हसायला लागले. तेवढ्यात आर्यन आणि अन्वी खाली आले. जय लगेच म्हणाला, दादा बघ ना हिला. अंजू लगेच म्हणाली, दादा आधी हा. आर्यने दोघांकडे पाहिलं. दोघांनाही शिक्षा. काय?
दोघे एकदम म्हणाले, आज संध्याकाळी दोघं मिळून आजींची बाग साफ करणार. दादा, जयने चेहरा पाडला. अन्वी हसू दाबत होती. अंजू लगेच म्हणाली, वहिनी काहीतरी बोला ना. अन्वीने मुद्दाम विचार केल्यासारखं केलं. शिक्षा योग्य आहे. वहिनी तुम्ही पण? हो, जय नाटक करत म्हणाला. दादा, लग्नानंतर वहिनी पूर्णपणे तुमच्या टीममध्ये गेल्या. आर्यन हसत म्हणाला. अर्थात टेबलावर पुन्हा आशा पिकला. पण त्याचवेळी रॉबिन घाईघाईने घरात आला. त्याचा चेहरा गंभीर होता. सर, आर्यनचा चेहरा लगेच बदलला. काय झालं? काल गोदामातून मिळालेल्या एका मोबाईलचा डेटा रिकवर झाला. मग त्यात एक व्हिडिओ आहे. कोणाचा? रॉबिनने लॅपटॉप उघडला. व्हिडिओ सुरू झाला. कॅमेरासमोर एक वृद्ध माणूस खुर्चीला बांधलेला होता. चेहरा रक्ताने माखलेला. आजींनी तो चेहरा पाहताच हातातील चहाचा कप खाली पडला. हे हे अशक्य आहे. आर्यने घाबरून विचारलं. आजी, तुम्ही यांना ओळखता? आजीचे डोळे पाण्याने भरले. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, हे हे तुझ्या आजोबांचे मोठे भाऊ गोविंदराव देशमुख. सगळे स्तब्ध झाले. कारण घरात आजपर्यंत सगळ्यांना सांगितलं गेलं होतं गोविंदराव देशमुख 30 वर्षापूर्वी अपघातात मरण पावले होते. आजींच्या तोंडून ते नाव ऐकताच हॉलमध्ये मृत्यू शांतता पसरली. आर्यनने पुन्हा व्हिडिओकडे पाहिलं. त्या वृद्ध माणसाचा चेहरा जखमांनी भरलेला होता. पण डोळ्यात अजूनही एक वेगळीच चमक होती. आजी, तुम्ही खात्रीने म्हणताय? आर्यन शांतपणे म्हणाला. हो, हा गोविंद दादा, तुझ्या आजोबांचा मोठा भाऊ. आजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बाबा, आई एकमेकांकडे गोंधळून पाहू लागले. पण आई, बाबा तर म्हणायचे ना त्यांचा अपघात झाला होता. बाबा म्हणाले. आजींनी दीर्घ श्वास घेतला. कारण आम्हालाही तसंच सांगण्यात आलं होतं. अपघातानंतर त्यांचा मृतदेह इतका जळाला होता की ओळखणं शक्य नव्हतं. आम्ही तोच गोविंद दादा समजून अंत्यसंस्कार केले. रॉबिनने व्हिडिओ पुढे केला. त्या वृद्ध माणसाचे कष्टाने डोळे उघडले आणि कॅमेराकडे पाहिलं. आर्यन, जर हा व्हिडिओ तू पाहत असशील तर समज वेळ आली आहे. सगळे श्वास रोखून ऐकत होते. तुझ्या आजोबांनी ज्या रहस्यासाठी आयुष्यभर लढा दिला ते आता तुझ्या हातात येणार आहे. पण सावध राहा, शत्रू तुझ्या खूप जवळ आहे. अचानक एका माणसाने येऊन त्याच्या चेहऱ्यावर जोरात मारलं. व्हिडिओला हल्ला. स्क्रीन काळी झाली. व्हिडिओ संपला. अंजूच्या अंगावर काटा आला. दादा, हे खरं आहे का? आर्यन काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर अननोन नंबर. त्याने कॉल उचलला. हॅलो. समोरून तोच थंड आवाज आला. गोविंदराव जिवंत आहे हे कळलं. आर्यनचा आवाज कठोर झाला. तुला काय हवं आहे? तुझ्याकडे जे आहे ते. माझ्याकडे काहीच नाही. खोटं बोलू नकोस. प्रोजेक्ट सूर्याचा दुसरा भाग अजून तुझ्याकडे आहे. आर्यनच्या कपाळावर आठ्या पडल्या. दुसरा भाग? हो, पहिली फाईल आम्ही घेतली, पण दुसरा भाग अजूनही देशमुख बंगल्यात आहे. एवढं बोलून फोन कट झाला. आर्यन काही क्षण विचारात पडला. दुसरा भाग? तो स्वतःशीच पुटपुटला. आजीने त्याच्याकडे पाहिलं. आर्यन, माझ्यासोबत चल. दोघे देवघरात गेले. आजीने श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर ठेवलेला जुना पितळी दिवा बाजूला केला. खाली लाकडात एक छोटासा गुप्त कप्पा होता. त्यांनी तो उघडला. आत एक जुनी चांदीची पेटी होती. आजीने ती आर्यनच्या हातात दिली. ही तुझ्या आजोबांनी माझ्याकडे ठेवायला दिली होती. यात काय आहे मला माहीत नाही. त्यांनी सांगितलं होतं योग्य वेळ आली की फक्त आर्यनला दे. आर्यनने पेटी उघडली. आत एक जुनं लॉकेट, एक किल्ली आणि एक चिठ्ठी होती. चिठ्ठीवर आजोबांच्या हस्ताक्षरात लिहिलेलं होतं. आर्यन, जर ही पेटी तुझ्या हातात आली असेल तर समज खेळाचा खरा अध्याय आता सुरू होतो. महाबळेश्वर नाही, साताऱ्यातील जुना देशमुख वाडा शोध. तिथे तुला माझं पहिलं सत्य मिळेल. पण लक्षात ठेव, तुझ्यावर सर्वात मोठा वार तुझा शत्रू नाही तर तुझ्यावर विश्वास ठेवणारा माणूस करेल. आर्यनने चिठ्ठी वाचून वर पाहिलं. त्याच्या डोळ्यात निर्धार होता. पण दाराच्या बाहेर उभी असलेली अन्वी नकळत हे सगळं ऐकत होती आणि तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. ती मनातच म्हणाली, आर्यन, यावेळी मी तुम्हाला एकट्याने लढू देणार नाही. तेवढ्यात मागून जयचा मोठा आवाज आला. दादा, पटकन बाहेर या. अंजूने पुन्हा माझा मोबाईल लपवला आहे. हॉलमध्ये पुन्हा हलकं वातावरण तयार झालं. आर्यन बाहेर आला. अंजू, तो हसत म्हणाला. अंजू निरागस चेहरा करून म्हणाली, मी नाही घेतला. जय लगेच म्हणाला, दादा, ही खोटं बोलते. अन्वीला हसू आवरलं नाही. ती म्हणाली, जय, मोबाईल कुठे ठेवला होता? सोफ्यावर. अंजू हसू दाबत होती. आर्यनने एक नजर अंजूकडे टाकली आणि म्हणाला, सोफ्याच्या कुशनखाली बघ. जयने कुशन उचललं. मोबाईल तिथेच होता. अंजू, तो तिच्या मागे धावला. अंजू मोठ्याने हसत घरभर पडू लागली. आई, बाबा, आजी, अन्वी आणि आर्यन त्यांच्याकडे पाहून मनापासून हसू लागले.
पण त्या आनंदी क्षणातही आर्यनच्या मनात एकच विचार फिरत होता. देशमुख वाड्यात नेमकं कोणतं सत्य त्याची वाट पाहत होता. आर्यन रात्री उशिरापर्यंत आजोबांची चिठ्ठी हातात घेऊन बाल्कनीत उभा होता. समोर शांत चांदणं पडलं होतं, पण त्याच्या मनात प्रश्नांचंच वादळ होतं. अन्वी 2 कप गरम कॉफी घेऊन आली. एवढा विचार करणं बंद करा आता, ती त्याच्या शेजारी उभी राहत म्हणाली. आर्यनने तिच्याकडे पाहिलं. झोपली नाहीस अजून? तुम्ही जागे असताना मला झोप येते का? ती हसत म्हणाली. आर्यनने कप घेतला. सॉरी. आता कशासाठी? या सगळ्यात तुला ओढलं. अन्वीने त्याच्या ओठांवर बोट ठेवलं. आपण नवरा बायको आहोत. तुमच्या अडचणी वेगळ्या आणि माझ्या वेगळ्या असं कधीच होणार नाही. आर्यन तिच्याकडे काही क्षण पाहत राहिला. तुला भीती वाटत नाही? वाटते, ती प्रामाणिकपणे म्हणाली. पण तुमचा हात हातात असेल तर त्या भीतीपेक्षा विश्वास मोठा वाटतो. आर्यनच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. कधी कधी वाटतं मी मागच्या जन्मी खूप चांगली कामं केली असतील. का? म्हणून तू मला मिळालीस. अन्वीने गाल लाल केले. आणि मला वाटतं मी मागच्या जन्मी खूप हट्टी असेन. ते का? म्हणून देवाने मला तुमच्यासारखा हट्टी नवरा दिला. दोघेही हसू लागले. आर्यनने तिला अलगद जवळ ओढलं. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून उभी राहिली. काही क्षण दोघे शांतपणे चंद्राकडे पाहत राहिले. अन्वी, हे सगळं संपलं की आपण कुठेतरी फिरायला जाऊ. फक्त तू आणि मी. ना ऑफिस, ना फोन, ना कोणतं टेन्शन. अन्वीने लगेच त्याचा हात घट्ट पकडला. प्रॉमिस? प्रॉमिस. ती आनंदाने हसली आणि अलगद त्याच्या गालावर किस केलं. हे ॲडव्हान्स, आर्यन हसत म्हणाला. मग उरलेलं ते ट्रिपला. ती लाजत आत पडाली. अगं एक ना. आर्यन तिच्या मागे हसत गेला. सकाळी नेहमीप्रमाणे देशमुख बंगल्यात गडबड सुरू झाली होती. अंजू डायनिंग टेबलवर बसून मोबाईलवर रील्स पाहत होती. जय मागून आला आणि तिच्या मोबाईलचा आवाज पूर्ण वाढवला. अचानक मोठ्या आवाजात गाणं वाजलं. अंजू दचकली. जय, गुड मॉर्निंग, तो हसत म्हणाला. अंजूने उशी उचलून त्याच्यावर फेकली. सकाळी सकाळी सुरू होतोस? तुझा चेहरा बघायला मजा येते. थांब, आज तुला दाखवतेच. ती उठून त्याच्या मागे धावली. जय हॉलभर पडू लागला. आई वाचव. आई किचनमधून बाहेर आल्या. दोघं मोठे झालात की अजून लहानच आहात? आई, हिने मारलं, जय लगेच म्हणाला. आधी आणि माझी फिरकी घेतली, अंजू म्हणाली. तेवढ्यात आर्यन खाली आला. काय चाललंय? जय लगेच आर्यनच्या मागे जाऊन उभा राहिला. दादा मला वाचव. अंजू म्हणाली. दादा बाजूला व्हा, आज हा माझ्या हातून जाणार नाही. आर्यनने मुद्दाम गंभीर चेहरा केला. जय, काल बाग साफ केलीस? जयचा चेहरा उतरला. नाही. मग आज अंजूसोबत पूर्ण बाग साफ करायची. अंजू लगेच टाळी वाजवत म्हणाली. यस. जयने तोंड पाडलं. दादा तुम्ही पण ना. अन्वी खाली येत हसू दाबत होती. जय, काम कर, मी तुला लिंबू पाणी करून देते. वहिनी, तुम्ही जगातल्या बेस्ट आहात, जय म्हणाला. अंजू लगेच म्हणाली. अरे 5 मिनिटांपूर्वी मला म्हणत होतास माझी बायको मला खूप प्रेम करेल. जय खोटंच खाकरला. विषय बदलू नकोस. सगळे हसू लागले. हाशा सुरू असतानाच रॉबिन घाईघाईने आत आला. सर, आर्यनने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. काय झालं? देशमुख वाड्याबद्दल माहिती मिळाली आहे. काय? गेल्या 3 रात्री तिथे कोणीतरी येतंय. पण गावकऱ्यांना त्याचा चेहरा कधी दिसला नाही. आर्यनचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. त्याने आजोबांची चिठ्ठी खिशातून बाहेर काढली. म्हणजे आता वेळ आली आहे. अन्वी शांतपणे त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. यावेळी मी पण येणार. आर्यन तिच्याकडे पाहत म्हणाला. धोका आहे, माहीत आहे तरी? कारण तुम्ही एकटे नाही. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत प्रेम होतं आणि पुढच्या संकटाला समोर जाण्याचा निर्धारही. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता सगळे हॉलमध्ये जमले होते. टेबलावर साताऱ्यातला देशमुख वाड्याचा नकाशा पसरलेला होता. आर्यन, अन्वी, मनीष, रॉबिन, बाबा, जय, अंजू आणि आजी सगळे त्याभोवती बसले होते. आर्यन म्हणाला. आपण उद्या सकाळी वाड्यावर जाणार आहोत, पण यावेळी कोणतीही घाई करायची नाही. बाबा विचारात पडले. आर्यन, त्या वाड्यात गेली कित्येक वर्ष कुणी राहत नाही. आजी शांतपणे म्हणाल्या. राहत नाही? पण तिथे कोणीतरी येतंय हे आता समोर आलंय. जय लगेच म्हणाला. दादा मी पण येणार नाही. आर्यनने स्पष्ट उत्तर दिलं. का? कारण तुझ्याकडे अजून अनुभव नाही. जयचा चेहरा पडला. दादा मी लहान नाही राहिलो आता. अन्वी हसत म्हणाली. हो, पण काल झुरळ पाहून कोण ओरडत होतं? अंजू मोठ्याने हसू लागली. वहिनी सांगू का कसं पडालात होता? जय लगेच म्हणाला. ते झुरळ नव्हतं, ते उडणारं झुरळ होतं. म्हणजे हेलिकॉप्टर?
अंजूने चिडवलं. सगळे मोठ्याने हसू लागले. जय वैतागून म्हणाला, या घरात माझी काही किंमतच नाही. आर्यन उठून त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, किंमत आहे रे, म्हणूनच तुला मागे ठेवतोय. जय काही बोलला नाही, पण त्याला दादाचं म्हणणं पटत होतं. दुपारी जेवण झाल्यावर अन्वी टेरेसवर कपडे वाळत घालत होती. आर्यन शांतपणे मागून आला. काहीही न बोलता त्याने तिच्या कमरेभोवती हात गुंडाळले. अन्वी हलकसं दचकली. आहो, कुणी बघेल ना. बघू दे. तो तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवत म्हणाला, तुम्ही ना, काय हल्ली खूप रोमॅन्टिक होत चाललात. माझी बायको इतकी सुंदर असेल तर मी काय करू? अन्वी हसली. लोणी लावून काही फायदा नाही. मग आज संध्याकाळी मला आईस्क्रीम खायला न्यायचो. फक्त आईस्क्रीम आणि नंतर लॉंग ड्राईव्ह. आर्यनने लगेच हात पुढे केला. डील. तिने त्याच्या हातावर टाळी दिली. डील. तो तिच्या कपाडावर अलगद किस करणार इतक्यात खोलीतून जयचा आवाज आला. दादा. दोघे दचकले. आर्यनने पटकन हात मागे घेतला. जय वर येत म्हणाला, अरे सॉरी, मी चुकीच्या वेळेला आलो का? अन्वीचा चेहरा लाल झाला. आर्यनने त्याच्याकडे कटाक्ष टाकला. काय काम आहे? जय हसू आवरत म्हणाला, खाली कुरिअर आलंय. हे आधी सांगायचं ना. मी तर सांगायला आलो होतो, पण सीन वेगळाच चालू होता. तो पडत खाली गेला. मागून अंजूचा आवाज आला, जय थांब, मला पण सांग. दोघं हसत खाली पडाले. आर्यन आणि अन्वी खाली आले. टेबलावर एक मोठं लाकडी पार्सल ठेवलं होतं. त्यावर पाठवणाऱ्यांचं नाव नव्हतं, फक्त एक ओळ लिहिलेली होती. हे फक्त आर्यन देशमुखने उघडावं. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. रॉबिनने लगेच बॉम्ब स्कॅनरने तपासलं. सर, सुरक्षित दिसतंय. आर्यनने सावधपणे पार्सल उघडलं. आत एक जुना पितळी दिवा, एक फिक्कट झालेला फोटो आणि एक ऑडिओ कॅसेट होती. फोटो हातात घेताच आजींचे डोळे मोठे झाले. हे फोटोमध्ये 2 तरुण एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे होते. एक म्हणजे आर्यनचे आजोबा आणि दुसरा तोच गोविंदराव देशमुख. पण त्यांच्या मागे उभा असलेला तिसरा माणूस पाहून आजींच्या चेहऱ्यावर भीती पसरली. बाबा घाबरून म्हणाले, आई, हा कोण? आजींच्या ओठांवरून हळूच शब्द बाहेर पडले, हा रुद्रप्रताप राणे. आर्यनने ते नाव पहिल्यांदाच ऐकलं होतं. तो विचारणार इतक्यात त्या पार्सलमधील ऑडिओ कॅसेट आपोआप चालू झाली आणि एका वृद्ध गंभीर आवाजाने संपूर्ण हॉल शांत झाला. जर ही कॅसेट तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर समजा रुद्रप्रताप राणे परत आला आहे. कॅसेटमधला आवाज ऐकताच हॉलमध्ये पूर्ण शांतता पसरली. आर्यनने पटकन जुना टेप रेकॉर्डर चालू ठेवला. आवाज पुन्हा ऐकू लागला. मी वसंतराव देशमुख बोलतोय. जर ही कॅसेट माझ्या नातवाच्या हातात आली तर याचा अर्थ मी ज्या गोष्टींची भीती बाळगत होतो तरी खरी ठरली आहे. आर्यन, अन्वी, बाबा, आजी, जय, अंजू, मनीष आणि रॉबिन श्वास रोखून ऐकत होते. रुद्रप्रताप राणे हा फक्त एक माणूस नाही, तो एक विचार आहे. पैशासाठी, सत्तेसाठी आणि सुडासाठी कोणत्याही थराला जाणारा माणूस. मी आणि माझा भाऊ गोविंद, आम्ही दोघांनी मिळून त्याचा एक मोठा काळा बाजार उद्ध्वस्त केला होता. त्या दिवसापासून त्याने देशमुख कुटुंब संपवायची शपथ घेतली. कॅसेटमध्ये काही सेकंद आवाज बंद झाला. मग पुन्हा आजोबांचा आवाज आला. आर्यन, जर तू हे ऐकत असशील तर लक्षात ठेव, तुझ्या आजूबाजूला असलेला प्रत्येक माणूस शत्रू नाही. पण प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवू नकोस, कारण रुद्रप्रताप नेहमी दुसऱ्यांच्या हाताने वार करतो. कॅसेट अचानक बंद झाली. हॉलमध्ये कोणीच बोलत नव्हतं. आजींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. बाबा खुर्चीवर बसून विचारात पडले. अन्वीने अलगद आर्यनच्या हातावर हात ठेवला. आर्यन काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, म्हणजे हा खेळ आपल्या जन्माआधीच सुरू झाला होता. मनीष म्हणाला, आणि आता तो आपल्या हातात आलाय. तेवढ्यात अंजूने वातावरण हलकं करण्यासाठी जयकडे पाहिलं. जय, काय? जर एवढे मोठे गुंडे आले तर तू काय करणार? जय लगेच छाती पुढे काढत म्हणाला, मी आधी दादाच्या मागे उभा राहणार. सगळे मोठ्याने हसू लागले. अंजू म्हणाली, वारे शूरवीर. जय लगेच म्हणाला, अगं स्ट्रॅटेजी म्हणतात त्याला. मनीषही हसत म्हणाला, म्हणजे आधी दादाला पुढे करायचं आणि तू मागे? हो, दादा मारामारी करेल, मी व्हिडिओ काढेन. जय म्हणताच अन्वीला हसू आवरलं नाही. आर्यने त्याच्या डोक्यावर हलकी टपली मारली. खूप स्मार्ट झालास दादा. कंटेंट पण महत्त्वाचा असतो ना. जय म्हणाला. पुन्हा एकदा हॉलमध्ये हशा पिकला. सायंकाळी आर्यन आणि अन्वी बागेत फेरफटका मारत होते. हलका वारा वाहत होता. फुलांचा मंद सुगंध पसरला होता. अन्वीने अलगद आर्यनचा हात हातात घेतला. काय विचार करता? तुझाच. आर्यन शांतपणे म्हणाला, खोटं? खरंच? मग सांग. विचार करतोय. एवढ्या संकटातही तू माझ्यासोबत एवढी हसतेस कशी? अन्वी त्याच्याकडे पाहून हसली. कारण मला माहिती आहे तुम्ही आहात तोपर्यंत काही होणार नाही. आर्यन काही बोलला नाही.
त्याने तिला जवळ ओढलं. दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. अन्वी, एक गोष्ट मागू? मागा. कधीही, कोणत्याही परिस्थितीत माझा हात सोडू नकोस. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने त्याचा हात दोन्ही हाताने घट्ट पकडला. 7 जन्म नाही, जितके जन्म असतील तितके. आर्यनने हसत तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. त्या क्षणी मागून आजींचा आवाज आला. अहो, आम्ही आत आहोत म्हणून बाहेर सिनेमा सुरू आहे का? दोघेही पटकन दूर झाले. अन्वी लाजून खाली पाहू लागली. आजी हसत म्हणाल्या, बरं झालं, आता तरी आमच्या नातवाला हसायला शिकवलंस. सगळे आत निघून गेले. पण त्याच वेळी देशमुख बंगल्यापासून काही किलोमीटर अंतरावर एका जुन्या फार्म हाऊसमध्ये एक माणूस अंधारात बसला होता. त्याच्यासमोर देशमुख कुटुंबांचे फोटो पसरले होते. त्याने एक फोटो उचलला. तो आर्यन आणि अन्वीचा होता. त्याने फोटोवर हात फिरवला आणि थंड आवाजात म्हणाला, आर्यन, तू अजूनही मला शोधतोयस, पण मला भेटण्यासाठी तुला आधी तुझ्या सर्वात जवळच्या व्यक्तीची परीक्षा घ्यावी लागेल. त्याने टेबलावरचं एक बटन दाबलं. दार उघडलं आणि आत एक तरुण मुलगी आली. तिचा चेहरा अंधारात स्पष्ट दिसत नव्हता. तो माणूस म्हणाला, वेळ आली आहे देशमुख कुटुंबात प्रवेश करण्याची. त्या मुलीने शांतपणे मान हलवली आणि तिच्या ओठांवर एक गूढ स्मित उमटलं. कोण असेल ती मुलगी? तर जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.